आईचा फोन आला होता, आई निघाली आहे. काय काय म्हणाली ती? तिने स्पष्ट सांगितलंय, काही करा, बारसं थांबवा. अरे असं कसं थांबवणार? तो बबलू आणि सावली आहे ना, ते पाळण्याला डेकोरेट करतायत. मग काय? अहो अमृताला कळत नाहीये, पण सावलीला तर कळलं पाहिजे ना. तर काय काय करायचं? बरं काय काय सांगितलं आईनी? काही गुरुजींनी उपाय सांगितलाय का तिला? गुरुजींनी उपाय सांगितलाय. हा. गुरुजींचं असं म्हणणं आहे की हा उपाय केल्यानंतर अमृताबहिणीच्या डोक्यातून ते वेड निघून जाईल बारशाचं. मला असं वाटतं की आधी यांना थांबूयात. ही तयारी जे काय करतायत ना, आईने येऊन बघितलं ना, आई अख्खं घर डोक्यावर घेईल. चला, चल चल दादा. सावलीने थांबवायला पाहिजे ना हे सगळं. चकुली, तू बघितलंस का? सावली काकूने किती छान सजवला तुझा पाळणा. सगळी तुझ्यासाठी चालू आहे तयारी, हो की नाही? सावली, काय चाललंय? मी तुला काय बोललो होतो? थांबवायचं सगळं. तू थांबवतच नाहीयेस. असं काय करताय तुम्ही? हे बघ सावली, आईने सांगितलं होतं की बारसं वगैरे करायचं नाही. ती गुरुजींकडून काहीतरी उपाय घेऊन येते, तोपर्यंत हे सांभाळ. सावली, हे थांबव, मी सांगतोय तुला. पण मी कुठे करते? बहिणी ऐकायला तयार नाही आहेत, मग मी काय करू? अरे पण तू प्रोत्साहन देतेस तिला. सावली, इथे ना. आले बहिणी, मी येते. सावली ऐक. सारंग, अरे कशाला सगळा हा घाट घातलाय? तिला तुम्हाला कळलं तर किती रागावेल ती. मला खरंच कळत नाही बाबा, का खेळते अमृताच्या मनाशी? तिला कळत नाही का अमृताची अवस्था काय? काय पाहिजे? भूक लागलीये का? आत्ताच तर दूध पिऊन झालं ना तुझं. काय झालं? बरं झालं तुम्ही आलात. बघा ना, थांबतच नाही, केव्हाची रडतेय. हो, हो. बघू माझ्याकडे दे. काय ग चिऊ, का रडतेस तू? आईला त्रास देतेस? नको ना देऊ त्रास बा. बाबा तुला घेऊन फिरायला जाणार आहे. घे, शांत झाली. खरंच की. बघा तुमचं किती ऐकते ती. तुमच्याकडे आली आणि लगेच शांत झाली, हो की नाही चकुली? बाबा पाई तुमच्यासाठी चढत होती ती. हो ना. पण मला कळत नाही, तिला छकुली म्हणून कच्ची होते, काही नावच नाही ठेवलं पण तिचं छानस. मी तुम्हाला सांगायलाच विसरले. काय? हो, आज आपल्या छकुलीचं बारसं आहे. काय? ती फेंदळी आहे ना मी. हो खरंच. खाली सावली आणि बबलू तयारी सुद्धा करतायत. कोण? सावली आणि बबलू तयारी करतायत बारशाची? हो. मग तू अशीच येणार आहेस का बारशाला? तू तयार नाही होणार? नाही, मला तयार व्हायचं, पण ही रडत होती ना, ऐकतच नव्हती. लवकर. आई तयार होणार छान. बाबांनी तुला किती लवकर शांत केलं, हो की नाही? काय अवस्था करून घेतली समोरता तू. त्या सगळ्याला फक्त आणि फक्त सावली जबाबदार आहे. तिला मी सोडणार नाही. नाही सोडणार मी तिला. वाट लावून मी तिची. मी शब्द देतो तुला, तिला मी नाही सोडणार. भाई रवी. हा बोल. मग काय म्हणतोय आपला प्लॅन? आपला नाही, माझा फक्त प्लॅन असतो आणि तो नीट एक्झिक्यूट होतोय. हे भात्यामध्ये हवा भरून करण्यात इतकं सोपं नसतं. पाठवलं मी अमृताला बारशाची तयारी करायला, आणि तो बबलू आणि सावली ते सजवणार आहे सगळं. ह्यावेळेस मी त्या सावलीला सोडणार नाही. आज सगळ्यांच्या समोर त्या
सावलीचा सोजवळ चेहरा नाही टारा टारा फाडला ना तर राहाचा राजकुमार नाही. सावलीला सोडणार नाही मी आता. ठेव. मला हे सगळं बघवत नाही, मी जातो वर. थांबा. अमृता, मी आत्ता गुरुजींना भेटून आले. ते म्हणत होते की आजचा दिवस बारशासाठी चांगला नाहीये, म्हणजे मुहूर्त शुभ नाहीये बाळासाठी. आपण नंतर करूया बारसा, आज नको. काय आई, पण आज एवढी सगळी तयारी केली होती आपण. नाही, पण आजचा दिवस चांगला नसेल आणि धोका असेल तर उगाच रिस्क नको घ्यायला. बरोबर आहे तुमचं. पण आई, मग नंतर कधी करायचं आपण बारसं? नाही नाही, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण गुरुजी काहीतरी तोडगा काढतायत ना. दुसरा शुभ मुहूर्त शोधून काढतायत. एकदा का मुहूर्त निघाला की आपण धूमधडाक्यात करूया ना बारसं. तू कशाला टेन्शन घेतेस? हां, एक काम कर, आता तू आणि चकुली आराम करा. हां, तुमच्या खोलीत जातेस? चालेल. चकुली, सॉरी, आज नाही होऊ शकत तुझं बारसं. मी करू मदत? सावकाश, हळूहळू. ओ का चकुली? हसते तुम्हाला बघ. हो, जा हळूहळू. हं, जा आराम करा, छान आराम. हो. अरे चकुली, दादूचा बारसा नंतर कधीतरी करायचं म्हणते आजी. हो की नाही? तर काय करायचं? कशी तुझी हिम्मत झाली मला सांग ना. हे सगळं करायची कशी झाली हिम्मत? मी बजावून सांगितलं होतं ना तुला, बारसं करायचं नाही म्हणून. बोल. मी मुद्दाम नाही केलं, वहिनी ऐकत नव्हत्या. आता मी सांगितलं तेव्हा कसं काय ऐकलं ग तिने? मला नाही सुचलं ते. अच्छा अच्छा, सुचलं नाही होय? कसं सुचणार तुला? कारण तुला हे सगळं मुद्दामून करायचं होतं, आमच्या नाकावर टिचून करायचं होतं, हो ना? तुझं म्हणणं कसं बरोबर आहे, आम्ही सगळे कसे चूक, हे तुला सिद्ध करायचं होतं ना. म्हणून केलंस ना? खरं खरं सांगतो, म्हणून केलंस ना हे सगळं? हे सगळं तुझ्यामुळे घडतंय हे कळतंय ना तुला? त्या दिवशी जर का तू माझ्या अमृताला बाहेर घेऊन गेली नसतीस ना, तर आज तिच्या पोटातलं बाळ जिवंत असतं. माझ्या घराण्याचा वारस जिवंत असतं.